प्रेक्षकांनो, बयोमध्ये आपण बघितलं की या हेतलने आणि अंकिताने मिळून बयोचे पुस्तकं आणि पैसे चोरलेत इराच्या सांगण्यावरनं आणि ते पुस्तकं त्यांच्याकडे आणून टाकलेत इराकडे. इरा म्हणते माझ्याकडे कशाला आणलेत पुस्तकं, बाहेरच्या बाहेर कुठेतरी काहीतरी करून टाका ना याचं. अंकिता आणि हेतल म्हणतात बाई तुझं तू बघ, तुला काय करायचं आहे ते. आता ही इरा म्हणते मग एक काम करा, ही पुस्तकं आहे ना कुठेतरी फेकून द्या. आता त्यात पैसे निघतात बयोच्या पुस्तकामध्ये आणि ती अंकिता म्हणते हे आपलं लक्षच नाही आहे, ह्यात काही पैसे पण आहेत. आता इरा किती काय बोलू मी प्रेक्षकांनो, शब्दच सुचत नाही. आता ती म्हणते की तुम्ही या पैशाची पार्टी करून टाका आणि हे पुस्तकं कुठे फेकायचे ते फेकून द्या. ती हेतल म्हणते कशाला फेकायचे, पुस्तकं रद्दीत देऊन टाकू ना, म्हणजे ह्याची चांगली किंमत पण येईल, डबल पैसे आणि डबल मजा. प्रेक्षकांनो, ह्या पोरी भावी डॉक्टर होणार आहे ना आणि ह्यांना पुस्तकाची एवढीसुद्धा किंमत नाही आहे. आता आरव येतो ह्यांचं बोलणं ऐकून आणि ते पुस्तकं बघायला लागतो तेव्हा इरा लगेच त्याच्यावर उशी टाकते आरवला दिसू नये म्हणून आणि म्हणते दादा तू इथे काय करतोयस. आरव म्हणतो काही नाही. काय ग डबल मजा डबल पैसे काय बोलत होतात तुम्ही दोघी तिघी जणी. आता ही इरा म्हणते अरे काही नाही दादा, ते काय आहे ना की हिला जायचं आहे एका ट्रिपवरती, त्याबद्दलच आम्ही डिस्कशन करत होतो. मला तरी वाटतं प्रेक्षकांनो की बहुधा तरी आरव बयोचे पुस्तकं आणि पैसे तिला नेऊन देईल असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा. इरा म्हणते दादा तुझं काही काम होतं का इथे. आरव म्हणतो काही नाही, चालू देत तुमचं, असं म्हणून तो निघून गेलाय. इरा त्या दोघींना म्हणते बघितलं ना मी का म्हणते इथे पुस्तकं नको बयोचे ठेवायला. ती दळभद्री आता तिचे पुस्तकं आणि पैसे शोधत बसली असेल आणि बयो बिचारी खूप हताश झालेली दाखवली आहे. बयो ही बिचारीच असते नेहमी. आता बयो त्या अभिरामला आणि वैभवीला सांगते सगळं. अभिराम म्हणतो काय असे कसे तुझे पैसे आणि पुस्तकं चोरीला गेले. आता बयो म्हणते मला त्या अंकिता आणि हेतलवरच म्हणजे डाऊट आहे, मला त्रास द्यायला त्यांनी मुद्दाम केला असेल. वैभवी म्हणते त्यांना लाज वाटत नाही का गं, ह्या थराला गेल्या त्या. वाईट वागायची पण एक लिमिट असतात, सगळ्या लिमिट क्रॉस केल्या आहे त्यांनी. बयो म्हणते त्या माझ्या हाताशी लागू दे, मग त्यांना चांगलाच धडा शिकवेल मी. अभिराम म्हणतो बयो मी तुला काही पैसे देऊ का सध्याचे. बयो म्हणते नको नको मी ना काम शोधते. आता वैभवी म्हणते अगं सध्या आमच्याकडनं घे पैसे, मग तुझ्याकडे आले की दे आम्हाला वापस. बयो म्हणते नको, त्यापेक्षा तुम्ही ना माझ्यासाठी कामच शोधा. आता ह्या वर्गात आली आहे बयो, तर इरा आता इथेही तिच्याशी डोकं लावते. काय ग ए बावळट, सापडले का ग तुझे पैसे आणि पुस्तकं. नाही तुमच्याकडे फारच चोऱ्या व्हायला लागल्यात म्हणे. त्यावर बयो उत्तर देते हो ना अगं, तो चोर आहे ना चांगलाच मुरलेला दिसतोय, पण जास्ती दिवस नाही लपून राहणार. इरा आता बयोला हिणवायला लागते. काय ग आता तुझ्याकडे पैसे पण नसती ना तुझ्या घराचं भाडं भरायला. आता बयो त्या अंकिताकडे बघत असते. बयोच्या लक्षात येते की सगळे डिटेल अंकिताने दिलेले आहेत इराला आणि म्हणून ती रागाने बघत असते बयो अंकिताकडे. आता इरा म्हणते नसतीलच ना तुझ्याकडे पैसे. आता काय आहे ना तू जेवढा एका महिन्याचा खर्च करते ना तेवढा मी एका तासात उडवून टाकते. इक्वॅलिटीची गोष्ट करत होतीस ना तू आणि मी समांतर आहे, कळलं का तुला आता तुझी लायकी काय आहे. बयो म्हणते समांतर असणं काय असतं ना इरा हे तुला कधीच कळणार नाही. त्यावरती इरा पुन्हा तिला बोलत असते तू ना माझी आणि तुझी इक्वॅलिटी करायचा प्रयत्न करूच नकोस. बयो म्हणते गरजच नाहीये मला त्याची. आणि राहिला प्रश्न माझ्या पुस्तकाचा आणि माझ्या पैशाचा, तर सूर्य आणि सत्य कधीच लपून राहत नाही, ते लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर येणारच. इरा म्हणते मी ऐकलं तू काम शोधतीयस म्हणे, मिळालं का ग तुला काम, मी तुला ऑफर देते, माझ्या घरची मोलकरीण हो. आता आरवला ह्या गोष्टीचा राग आलाय, तो इराजवळ येतो आणि म्हणतो इरा तू काय बडबडतीयस, तुला तरी कळतंय का, चल बस बरं शांत एका जागेवर. आणि तो इराला बाजूला घेऊन जातो. आता ही बयो विचार करायला लागते लगेच आणि अभिराम म्हणतो की जाऊ दे बयो तू लक्ष देऊ नको तिच्याकडे. तेवढ्यात बयोला तिच्या आत्याचा फोन आलाय, म्हणजे सुमन आत्याचा. सुमन आत्या म्हणते बयो मी ना गौतमीला फोनवर बोलताना ऐकलं ती दादाच्या सह्याबद्दल काहीतरी बोलत होती, म्हणजे शुभंकर दादा आपल्याच आसपास कुठे असेल, तो जर बाहेर गावाला गेलेला असता तर ती असं बोलली नसती ग, मी असं सह्याबद्दल वगैरे काहीतरी पुसटचं ऐकलं. वयो म्हणते आत्या बरं झालं तू ऐकलं, असंच लक्ष ठेवून राहा, आपल्याला काही ना काही नक्कीच कळेल बाबाबद्दल. तेवढ्यात तिथे वयोच्या मॅडम येतात आणि म्हणतात इथे मोबाईल अलाउड नाही आहे. वयो सॉरी म्हणते त्यांना आणि मग फोन ठेवून देते. म्हणजे सुमन आत्याला म्हणते आत्या मी तुझ्याशी नंतर बोलते. पुढे आपण बघतोय शुभंकरांना स्टोरूममध्ये जिथे ठेवलंय ना तिथे ही गौतमी गेली आहे त्यांच्या सह्या घ्यायला. आता ते अनकॉन्शियस आहेत, म्हणजे अर्धवट जागेत आहे आणि सह्या अगदी एफिशियंटली करतात. पण ते दुष्यंत म्हणतो की लवकरात लवकर सही घे नाही तर तो तुला ओळखेल, मी त्याला अर्धवट इंजेक्शन दिले, असं काहीतरी बोलतायत ते. आता शुभंकर ओळखतातच गौतमीला आणि म्हणतात गौतमी माझे पोरं कुठे आहेत, इरा आरव कुठे आहेत, बयो कुठे आहे, कुठे ठेवलंय तू माझ्या मुलांना. गौतमी घाबरते आणि दुष्यंतला म्हणते काहीतरी कर. दुष्यंत पटकन त्यांना पुन्हा एकदा गुंगीचं इंजेक्शन देतात, पण शुभंकर
शुभंकरांनी मात्र त्या गौतमीचा हात खूप घट्ट धरलेला असतो, सोडतच नसतात ते काही केल्या. आणि गौतमीला हर्ट होत असतं. ती सारखी म्हणत असते कर काहीतरी, काय करायचं. आता शुभंकर पुन्हा बयो बयो इरा आरव असं झोपेत वळत असतात आणि इंजेक्शन दिल्यावर ते पुन्हा बेशुद्ध होतात. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की मोकल काकूंनी पोलिसांना बोलवलंय आणि आता चांगली झडती घेतली जातीये. पोलीस आल्यामुळे या हेतलचे आणि अंकिताचे धाबे दणाणलेत. पण प्रेक्षकांनो, या दोघींना मला बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाने म्हणतात ना तशा वाटतात. कारण दुश्मनी इरा बयो आणि त्या आरवची आहे ना. या दोघी जणी कशाला मध्ये मध्ये उड्या मारतात मला कळतच नाही प्रेक्षकांनो. म्हणजे काही अर्थ आहे का. असो, पण आता या दोघी इराचं नाव घेत आहेत का ते बघूयात. कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा मला. आणि हो, काल जमलं नाही जरा रिव्ह्यू द्यायला, त्याबद्दल सॉरी प्रेक्षकांनो. पण प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.